पंचांना ही ऑफिशियल सूचना आयोजकाकडून इंटरनॅशनल सगळे रूल्स वापरले जातील, फक्त पॉवर प्ले देण्यात येणार नाहीये. सगळं लिहून घेतो आता ते लिहून घे. तुला मी ती आखी लिस्टच पाठवली संघाची संघ मला नाव सांग मोबाईल लागतो मोबाईल पाठवलं मी ते पण चार्जिंगला लावलं अशी लिस्ट आहे ती अशी पाठवून ठेवलेली संघ मला प्रत्येक संघाचा आयकॉन खेळाडू पण आहे एक एक षटकांत आणि आता ते दोन आहेत ना दोन संघाची मॅचेस आहेत अनिल मोरे संदीप शिर्के पंचांचा पॅनल राजेंद्र भोईर सर बरोबर आणि शिंदे डेकोरेटर्स आणि यूट्यूब फॉर्च्यून इव्हेंट्स. ओके चेक. रिद्धी सिद्धी 11 परखंदे संघाकडून आपण पाहताय सलामीचे बॅटर मैदानात. स्ट्राईक एंडला आपण पाहताय अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला पाहताय आपण अनिल, नॉन स्ट्राईक एंडला संदीप. पहिला गोलंदाज अनिकेत 11 ढोकशेत संघाकडून. जितेंद्र पहिला गोलंदाज आपण पाहताय अनिकेत 11 ढोकशेत संघाकडून. पहिला चेंडू टाकण्यात आलाय. इथे मात्र चेंडू नक्कीच बॅटच्या पट्ट्यात आहे, ऑफ साईडला नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अमित आवासकर जोरात धावत आले. दरम्यान या चेंडूवरती मात्र 2 धावा धावून काढल्यात. नक्कीच आपण पाहतोय 2 धावा मिळत आहेत त्या रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाला आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. कर्जत खालापूर सुधागड प्रीमियर लीग आपण पाहताय. 40+ थरार परली क्रिकेट असोसिएशनचे हे भव्य दिव्य असं मैदान. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय प्रमोद आणि इथे मात्र कोणतीही चुकी करत नाही. दरम्यान पहिला गडी बाद होतोय रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाचा. डीजे या 40+ प्रीमियर लीगची सुरुवात मात्र आपण पाहिली. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर 2 धावा आल्या कव्हरच्या दिशेला आणि या तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक सोपा झेल मात्र टिपला गेला प्रमोदच्या माध्यमातून आपण पाहिलात आणि गडी बाद झाला. तो म्हणजे रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाचा, तो म्हणजे अनिल इथे मात्र बाद झालाय. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय अमोल मोरे. अमोल मोरे सुद्धा एक अतिशय जबरदस्त असे धडाकेबाज फलंदाज आहेत. स्विचिटचा प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र आल्या मात्र स्विचिटचा प्रयत्न आणि चेंडू मात्र बॅटला स्पर्श होत नाहीये. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. खरंच अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जितेंद्रच्या माध्यमातून आपण पाहताय पहिलं षटक हाताळतंय. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज अमोल, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा चेंडू येतोय. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आलाय पुन्हा एकदा. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पहिलं षटक चालू आहे आणि आतापर्यंत 1 विकेटच्या मोबदल्यात 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज जितेंद्रच्या माध्यमातून. आणि आता मात्र परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला आणि भेदून दिलाय. स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून येतोय हा 6 धावांसाठी पहिला खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय जबरदस्त फटका आपण पाहिला. आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी षटकार आलाय आणि पहिलं इथे षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अंती मात्र धाव संख्या होते ती रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाची 1 गडी बाद 8 धावसंख्या झालेली आहे. सुरुवात मात्र नक्कीच चांगली झाली मी म्हणेन. दोन्ही संघांकडून एका बाजूला अनिकेत 11 ढोकशेत आणि एका बाजूला रिद्धी सिद्धी 11 परखंदे संघ खेळताना दिसतोय.
संध्याकाळचं सत्र चालू झालंय, थोडीशी हवा असते या मैदानावरती. बऱ्याच जणांना या मैदानाचा अनुभव नसेल कदाचित, परंतु हे परली क्रिकेट असोसिएशनचं मैदान आहे. या मैदानावरती संध्याकाळचे 4 नंतर सोसाट्याचा वारा सुटतो. आमचे मित्र रोहनजी सालुंके इथे आले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अतिशय एक चांगले गोड गळ्याच्या आवाजाचे समालोचक आहेत. बऱ्याच ठिकाणी समालोचन चांगल्या पद्धतीचं करत असतात. सुधागड तालुक्यातून बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी समालोचन केलेलं आहे त्यांनी, तर त्यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय संघाचा कर्णधार अनिकेत इलेवन ढोक्षत, संघाचा कर्णधार अनमित आवासकर. पाच षटकांचा सामना आहे. 40+ प्रीमियर लीग आपण पाहताय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहतोय आपण. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला आणि भेदून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. अतिशय जबरदस्त पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय बॅटर आपण पाहताय. संदीपच्या बॅट मधून आलाय षटकार मिड विकेट रिजनला. अतिशय जबरदस्त. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय अमित आवासकर. ऑफ स्टंपच्या थोडासा हलकासा बाहेर चाललाय. पंच दोन्ही हात समांतर दर्शवतात. येतोय हा स्क्वेअर चेंडू. अवंतर स्वरूपाची एक धाव ऍड होते. रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गडीच्या मोबदल्यात 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय हा स्क्वेअर चेंडू. पुन्हा एकदा अवंतर स्वरूपाची धाव ऍड होते खात्यामध्ये. थोडासा आता विचार करण्यास भाग पडले अमित आवासकर यांना. अमित आवासकर खऱ्या अर्थाने कसलेले गोलंदाज आहेत. बऱ्याच वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि या 40+ प्रीमियर लीगमध्ये नक्कीच अनुभवाचा वापर करणार यात काही शंका नाही आहे. कारण की बरेच खेळाडू दिग्गज खेळाडू या 40+ मध्ये खेळताना दिसतील आपल्याला. आणि आता मात्र अतिशय सुंदर चेंडू कमबॅक करतात अमित आवासकर. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय मिड विकेट रिजनला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आले स्क्वेअर आणि आता मात्र कमबॅक करण्याचं काम करतात अमित आवासकर. आलाय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. स्टेप आउट करून मारलाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय चेंडूचे इथे मात्र आपण पाहतोय. आणि आता मात्र फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र नक्कीच चेंडू मात्र हातातून निसटलाय. दरम्यान 2 धावा चपळाईने धावून काढल्यात. 2 धावा मिळतील त्या रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाला आपण पाहतोय. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल प्रमोदच्या माध्यमातून. खूप दूरवरून धावत आला होता जरूर. चेंडू हातात सुद्धा सापडला होता, परंतु फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू खाली सापडला आणि 2 धावा धावून काढल्या. पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच थोडासा स्लोअर चेंडू टाकण्यात आला. अमित आवासकर थोडासा व्हेरिएशनचा वापर करतात इथे मात्र, परंतु बॅटरने मात्र हा चेंडू निरखून पारखून घेणं गरजेचं होतं. मिड विकेट रिजनला मोठा फटका मारण्याचं नक्कीच ठरवलं होतं, परंतु चेंडू बॅटला स्पर्श झालाय. आलाय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. अतिशय सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करते अमित आवासकर. पंचांकडे जोरदार अपील मागितले गेले आणि इथे मात्र आता बॅटची कडा लागून मात्र फलंदाज बाद होतोय. रिद्धी सिद्धी 11 या संघाचा तो म्हणजे संदीप मात्र इथे नक्कीच बाद होतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहताय रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाची. 18 धावसंख्या झालेल्या आहेत 2 गडीच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय आपण पाहतोय नितीन पाटील नक्कीच आपण पाहताय. परंतु अमित आवासकर यांचं खरंच कौतुक करावं लागेल.
कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक स्क्वेअर चेंडू आले, त्याच्यानंतर डॉट चेंडू आला, त्याच्यानंतर दोन धावांसाठी नक्कीच चेंडू टाकण्यात आला, परत एकदा एक डॉट चेंडू आला आणि आता या चेंडूवरती मात्र विकेट आली. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. अमित आवासकर यांचा न्यू बॅटर नितीन पाटील आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. इथे मात्र हलकासा कट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान इथे दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती 2 गडीच्या मोबदल्यात रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाची आपण पाहतोय 18 धावसंख्या. 5 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी 4 गोलंदाज वापरावे लागतील असं आयोजकांचं म्हणणं आहे. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग आणि आजच्या दिवसाला नक्कीच सुरुवात या 40+ प्रीमियर लीगचा थरार 3 तालुक्यामध्ये गाजणार यात काही शंका नाही आहे, कारण की स्पर्धा अभिमानाची स्वाभिमानाची खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आहे. बरेच दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आपल्याला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज जितेंद्र. स्ट्राईक एंडला पाहताय आपण अमोल. स्विचिटचा प्रयत्न आणि आता मात्र स्विचिटचा प्रयत्न सक्सेस ठरतोय. चेंडू जाते गोळीच्या वेगाने सरसरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत असा हा चौकार. खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांना आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज बऱ्याच जणांना माहीत असेल, परंतु ज्यांना मिनी दुगाडे प्रवीण दुगाडे सर म्हणून ओळखले जातात रोशनजी पाटील सर इथे आलेत. त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती असेल की त्यांनी मुख्य मंचावरती यायचंय. चेंडू मात्र हवे ते नक्कीच आपण पाहताय. 1 धाव जोरात धावून काढली आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. 2 धावा आरामात कंप्लीट झाल्यात. 2 धावा मिळतील त्या रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाला आपण पाहतोय. माझी विनंती असेल की रोशनजी पाटील सर आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न सक्सेस ठरतोय. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने सरसरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय अमोलच्या माध्यमातून इथं फलंदाजी चालू आहे मैदानात. अमोल मात्र नक्कीच ऑन फायर झालाय आता. ज्या अमोलने मात्र पहिले 2 डॉट चेंडू घेतले होते त्याच्यानंतर मात्र एक षटकार एक चौकार एक 2 धावा आणि एक पुन्हा एकदा चौकार आलाय आणि आता मात्र ऑन फायर झालाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागून चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये गेलाय. बालाराम गायकवाड तिथे हजर आहेत नक्कीच पाहताय आपण आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळते ती 1 धाव. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत जाऊन पोहोचले ती 29 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज जितेंद्र. ऑन स्ट्राईक आपण पाहताय नितीन. थोडासा यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव चपळाईन धावून काढलेली आहे, परंतु एका धावेवरती समाधान होते. एक खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. एक धाव खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, परंतु यावेळेस थोडासा चेंडू नक्कीच वेगवान चेंडू होता. चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये. नक्कीच आलाय हा डॉट चेंडू. दरम्यान 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय की रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाची धावसंख्या झाली ती 2 गडीच्या मोबदल्यात 30 या धावसंख्येवरती. मैदानात पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स ब्रेक.
मनोज देशमुख साहेबांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतोय. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात मनोज देशमुख. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक समालोचक अनिल कोळी सर्वांचं स्वागत करतो. या 40+ या थरारामध्ये या प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहताय अभिमानाची स्वाभिमानाची, परंतु स्पर्धा करायची म्हटल्यानंतर त्याची तयारी खूप महत्त्वाची असते. जवळजवळ या 40+ या प्रीमियर लीगसाठी 10 ते 15 दिवसाची तयारी आहे. आणि हे पर्ली क्रिकेट असोसिएशनचं मैदान भव्य दिव्य असं मैदान प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे की याच मैदानावरती मला कधीतरी खेळण्याची संधी मिळावी. कारण की याच मैदानावरती खेळलेत मोठे मोठे दिग्गज खेळाडू, याच मैदानावरती खेळलाय विश्वजित ठाकूर, याच मैदानावरती खेळलाय रजत मुंडे आणि याच मैदानावरती खेळलाय साहिल लोंगले. म्हणजे मोठे मोठे खेळाडू याच मैदानावरनं खेळून गेलेले आहेत. स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहताय 40+ प्रीमियर लीग. मनोज देशमुख साहेबांचं विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. स्पर्धा कोणती असू द्या खऱ्या अर्थाने फिटनेस महत्वाचा आहे. खेळ कोणताही असू द्या वयाची मर्यादा नसते. फिटनेस मोस्ट इम्पॉर्टंट. दरम्यान 4थं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहताय अनिकेत 11 डोकचत संघाकडून सचिन. थोडासा लोअर फुलटा चेंडू होता, त्याला नक्कीच म्हणेन मी आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे प्रमोद. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु वेट कॉल जरूर आला. एकच धाव मिळतीये. नेक्स्ट बॉल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय, परंतु इथे मात्र काय झालंय, झेल मात्र नक्कीच सुटलाय आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे बोला गणपती बाप्पा. सुरुवात मात्र नक्कीच आपण अतिशय जबरदस्त केली. डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. गणपती बाप्पाचं नक्कीच आपण गीत ऐकवलं. इथे मात्र नक्कीच शपल मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी आलाय खणखणी दणदणी षटकार. ठोक डीजे. दुसरं गीत ऐकवलं माझं राजाचं छत्रपती शिवरायांचं. परंतु मैदानामध्ये पाहतोय आपण ऑन फायर झालाय अमोल. फाईन लेग क्षेत्रामध्ये अप्रतिम असा नक्की षटकार ठोकलाय आणि आता मात्र मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलाय सचिनच्या समोर. आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय खूपच लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच दंडित करतायत. चेंडू आलाय स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची धाव ऍड होते खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स. पुन्हा एकदा शफल होऊन मारलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजनला. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. कमॉन डीजे. शिवकार ऑन फायर झालाय मैदानामध्ये अमोल. खऱ्या अर्थाने तुफानी फलंदाजी. पुन्हा एकदा शपलून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्कीच एक धाव चोरटी धाव मात्र इथे धावून काढलेली आहे. रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाच्या या खेळाडूंकडून नक्कीच आपण पाहतोय. एक धाव मिळते. धावसंख्या धावून पोहोचली ती 48 या धावांवरती.
वैयक्तिक आपण पाहतोय अमोल मोरे 11 चेंडू आणि 33 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय, जोरात एक धावून काढले, दुसरी धावण्याचा प्रयत्न होतोय का, दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला असता परंतु वेट कॉल आला. इथे मात्र नक्कीच एक धाव मिळते, ती रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाला. दरम्यान 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाची आपण पाहतोय 50 धावसंख्या झालेली आहे. 50 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. आणि आता आपण संधी देतोय आपण एक अप्रतिम असं गीत ऐकवण्यासाठी. डीजे ऑपरेटर खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात 50 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा आणि आता अंतिम षटक घेऊन ते गोलंदाज अनिकेत 11 डोक्षत या संघाकडून आपण पाहतोय. गणेश शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येत गणेश मराजगे. आणि ऑन स्ट्राइक आपण पाहताय नितीन पाटील. इथे मात्र नक्कीच स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला, लेझी क्रिकेट पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय तर चेंडू हा कदाचित पहिला पकडून लगेच टाकण्यात आला असता तर कदाचित अमोल सारखा मोठा फलंदाज स्ट्राइक वरती आला नसता. परंतु इथे पंचाने डिमांड केले, आता रिव्ह्यू चेक केला जाईल की नक्कीच आता कशा पद्धतीची धाव आहे की नाही. हॅलो चेक, नॉट आउट आहे नक्कीच. स्ट्राइक आता इथे मात्र रोटेट होतोय. दरम्यान या चेंडूवरती बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते, परंतु आता खऱ्या अर्थाने स्ट्राइक वरती येण्याचं काम केलंय अमोलने मात्र आता, कारण की अमोल वैयक्तिक खेळतोय. आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 33 धावांवरती खेळतोय.
पुन्हा एकदा इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न करतोय फलंदाज अमोल पाहतोय आपण, परंतु यावेळेस मात्र चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. जोरदार अपील मागितले गेले, परंतु अपील मात्र इथे फेटाळलेले. दरम्यान एक धाव नक्कीच इथे मात्र धावून काढले. दरम्यान रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे नक्कीच आपण पाहतोय. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे नितीन मात्र नक्कीच बाद झालेत. एक धाव नक्कीच मिळाली. दुसरे धाव घेत असताना नितीन मात्र बाद होत आहेत. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय, विजय मोरे. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज गणेश मराजगे यांचं. अतिशय सुंदर गोलंदाजी. इथे मात्र आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय. प्रमोद धावत गेलाय, परंतु आता मात्र नक्कीच प्रमोदच्या हातामध्ये मात्र नक्कीच गोळा मिळालेला आहे. चेंडू मात्र मिळालेला आहे आणि इथे मात्र अमोल सारखा मोठा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. कमॉन डीजे. पद्धतीने 33 धावांची बहारदार खेळी अमोल मोरे यांची. 15 चेंडू आणि 33 धावा. न्यू बॅटर मैदानात एंटर होते. आपण पाहताय रिद्धी सिद्धी 11 परकंदे संघाकडून अफान खोत. परंतु खरंच कौतुक करावं लागेल गोलंदाज गणेश मराजगे यांचं, कारण की शेवटचा अंतिम षटक नक्कीच हाताळतायत, परंतु आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात फक्त 2. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहताय नक्कीच आपण चेंडू अतिशय जबरदस्त आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे अफान मात्र नक्कीच बाद होत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू येतोय, हा डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते गणेश मराजगे यांच्या माध्यमातून.
52 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या, 53 धावांचं टार्गेट उभं केलंय ते म्हणजे अनिकेत 11 डोक्षेत या संघाच्या समोर. तर आपण स्वागत आणि इथे सत्कार घेतोय आपण रिद्धी सिद्धी 11 संघाचे संघमालक संजित भोसले साहेबांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान घेतोय. मनीष गायकवाड यांच्या हस्ते आपण संजित भोसले साहेबांचा स्वागत आणि सन्मान घेतोय या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाचे संघमालक संजितजी भोसले साहेबांचा आपण स्वागत आणि इथे सन्मान करतोय. त्याचबरोबर संजयजी पाटील साहेबांचं सुद्धा आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय. धन्यवाद. आपण पाहताय मैदानावरती अनिकेत 11 डोक्षेत संघाचे सलामीचे बॅटर स्ट्राईक एंडला पाहताय आपण बालाराम गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहताय आपण गणेश मराजगे. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाकडून. संतोष पाटील यांनी पहिला चेंडू टाकला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. यॉर्कर चेंडू इथे टाकण्यात आलाय. दरम्यान या चेंडूवरती मात्र एकही धाव मिळाली नाही आहे. येतोय हा डॉट चेंडू. त्याचप्रमाणे आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय पुन्हा एकदा. शेखरजी विचारे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान घेतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे विकी खोपकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय. धन्यवाद. ग्रुप ग्रामपंचायत वावशीचे उपसरपंच मान्य श्री राकेशजी शिर्के साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे साहिलजी खोपकर साहेबांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान घेतोय या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धन्यवाद.
तर वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. चालू आहे सामना अनिकेत 11 डोक्षेत विरोधात रिद्धी सिद्धी 11 परखंदे. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय गणेश महाराजगेच्या बॅटमधून एक मिडवेक डिझनला नक्कीच आपण पाहतोय षटकार आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. शॉर्ट पिच डिलिव्हरी हलकासा कट केलाय. पॉईंटच्या डोक्याच्या वरून चेंडू गरगळत चाललाय नक्कीच आपण पाहतोय आणि चेंडू गेलाय सुद्धा सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत चौकार. ठोक डीजे. चेंडू व्हेरिएशन चेंडू होता. गुड लाईनवरून चेंडू थोडासा हलकासा ऑफ स्टंपच्या बाहेर आला आणि यष्टी रक्षकाने मात्र आपली कामगिरी चोख पार पाडले. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू स्विच हिटचा प्रयत्न केलाय. दरम्यान इथे मात्र चेंडू गरगळत गेलाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत चौकार. तुझा मानाचा मान फोर्टी+ प्रीमियर लीगचे उद्घाटक मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई, भाजपा नेते रायगड जिल्हा यांचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आजार आहे. दरम्यान 1 धाव इथे जोरात कंप्लीट केलेली आहे. दरम्यान एका धावेवरती समाधान होतंय. 1च धाव मिळते. आपण पाहता अनिकेत 11 डोक्षेत विरोधात रिद्धी सिद्धी 11 परखंदे ही लढत पाहायला मिळते. 53 धावांचं नक्कीच टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या समोर. ऋतुराज 11 धाकटी पंढेरी विरोधात कपिल इंटरप्राइजेस रसायनी. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉससाठी लगेचच
परंतु मैदानात काय घडलंय मैदानात नक्कीच आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे बालाराम गायकवाड मात्र इथे नक्कीच बाद होत आहेत. भाई देसाई यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. पंच डिसिजन नोट आउट. या चेंडूवरती धावा किती आहेत पंच? एकही धावा नाहीये. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय अनिकेत 11 डोक्षत संघाची धावसंख्या झाली ती 21 धावसंख्या झालेली आहे. 18 चेंडू आणि आता 32 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 32 धावा आणि तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय संदीप शिर्के. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहताय गणेश मरागजे, ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये मिड विकेट रिजनला षटकार ठोकला होता, तो मात्र गणेश मरागजे ऑन स्ट्राईक आलेला आहे. आणि गोलंदाज आपण पाहताय संदीप शिर्के, तिसरं षटक घेऊन येतोय. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. थोडासा नक्कीच चेंडू बघायला लागेल आपल्याला. हाईट फॅक्टर आहे, पंचांनी मात्र हा डिसिजन दिलाय. चेंडू हा स्क्वेअर चेंडू अवंतर स्वरूपाची नक्कीच इथे मात्र धाव ऍड होते अनिकेत 11 डोक्षेतच्या खात्यामध्ये. बघा शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. थोडासा आगळा वेगळा खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय. एक धाव जोरात धावून काढले आणि एक धाव इथे कंप्लीट सुद्धा होते. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहताय आपण बालाराम गायकवाड, अतिशय जबरदस्त असे नक्कीच स्फोटक फलंदाज म्हणून ज्याने बऱ्याच वर्ष क्रिकेटचा कारकीर्द गाजवलाय तो बालाराम गायकवाड ऑन स्ट्राईक मात्र आलाय. नक्कीच वैयक्तिक बक्षीस लागले त्यांच्यासाठी. 2 षटकारांना मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक अजित देसाई यांच्याकडून. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. आता मात्र कोणतीही चुकी करणार नाही गोलंदाज संदीप आणि इथे पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे अनिकेत 11 डोक्षेत संघाचा बालाराम गायकवाड. कमॉन डीजे. न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय तो म्हणजे सुधीर शिंदे. सुधीर म्हणजे खऱ्या अर्थाने एक स्फोटक फलंदाज, एक धडाकेबाज फलंदाज म्हणून या पंचक्रोशीमध्ये खऱ्या अर्थाने ओळख आहे. समीकरण आता तुम्हाला सांगतोय, धावसंख्या स्थिर आहे. तेवीस धावसंख्या झाले. 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. अतिशय जबरदस्त चेंडू इथे टाकण्यात आलाय. दरम्यान या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलंय बॅटर आपण पाहतोय सुधीरच्या माध्यमातून. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. दरम्यान दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु इथे मात्र आता नक्कीच 2 धावांवरती समाधान होतंय. धावसंख्येत 2 नी वाढ झाली. धावसंख्येत जाऊन पोहोचले 25. या धावसंख्येवरती 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 25 धावा आता स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचंय. ऋतुराज 11 धाकटी पंढेरी विरोधात कपिल एंटरप्राइजेस रसायनी. दोन्ही संघाचे कर्णधार या
चला आलेत कर्णधार, टॉस करून घ्यायचा आयोजकांना विनंती आहे. अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू. चेंडू मात्र गुडलाईन वरनं उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी मात्र चोख पार पाडतोय. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू येतोय. कपिल इंटरप्राइजेसचे संघाचे संघमालक आपण पाहताय. नेक्स्ट बॉल, आणि इथे मात्र काय चेंडू टाकलाय, त्रिफळाची जला इथे मात्र आपण पाहतोय. सुधीर मात्र इथे नक्कीच बात होते. कमॉन डीजे. मोबदल्यात 25 धावसंख्या. आता 12 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग. दरम्यान खालापूर तालुका 40+ चे अध्यक्ष शशिकांत भंडारकर साहेबांना विनंती असेल की त्यांनी मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे कपिल इंटरप्राइजेसचे संघमालक अशोकजी पारंगे साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे टीके कुरुंगले साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहताय सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगचे उद्घाटक म्हणून मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेते रायगड जिल्हा यांचं थोड्याच वेळामध्ये या मैदानावरती आगमन होणार आहे. 12 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा विजय. आणि आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय चेंडू आणि भेदून दिलाय. मिड विकेट रीजनला येतोय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. डीजे.
समोर कपिल इंटरप्राइजेस रसायनी विरोधात ऋतुराज 11 धाकटी पंढरी अजितजी देसाई यांच्या हस्ते नक्कीच आपण टॉस घेतोय नेक्स्ट मॅचचा. कपिल इंटरप्राइजेस रसायनी संघ इथे टॉस विन झालाय. डिसिजन सांगायचा इथे मात्र भन्नाट वेगाचा चेंडू आणि त्याला मात्र टीट फॉर टॅटचं उत्तर देण्यात आलंय. चेंडूला भेदून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार ठोक डीजे. दरम्यान आता मात्र नक्कीच आपण पाहतोय विजय मात्र नक्कीच कमबॅक करतोय. येतोय हा डॉट चेंडू. समीकरण आता तुम्हाला सांगतोय. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 7 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. मॅच खऱ्या अर्थाने 50% 50% 50-50. दुरुस्ती करण्यात आलेले एक चौकार आला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. तर आता नक्कीच आज शेवटचा चेंडू मात्र आलाय हा डॉट चेंडू आणि आता शेवटचं षटक शिल्लक अंतिम षटक आणि 6 चेंडूमध्ये आता धावांची गरज असेल ती म्हणजे 12 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता. शिवसेना नेते खालापूर तालुका राजू साहेब ढोकले इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. शिवसेना नेते खालापूर तालुका राजू साहेब ढोकले आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अजूनही सामना बॅलन्स आहे. 50% मी म्हणेन अनिकेत 11 डोक्षेत संघाकडे नक्कीच हा सामना आहे आणि 50% मी म्हणेन नक्की रिद्धी सिद्धी 11 परखंदे या संघाकडे हा सामना आहे. मॅच अजूनही बाकी आहे. इथे मात्र 6 चेंडूंचा खेळ येणं अजून बाकी आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एक ऑफिशियल सूचना येते नक्की सगळ्या खेळाडूंसाठी. बघा तळ्याच्या अवतीभोवती तुम्ही सगळेजण नवीन आहात. बऱ्याच जणांना माहीत नसेल या परिसराचा अनुभव नसेल तर तळ्याच्या अवतीभोवती कोणी लघुशंका करू नका. देवी देवतांचं स्थान आहे त्या बाजूला. त्यामुळे विनंती असेल आयोजकांकडून. स्टेजच्या उजव्या बाजूला जे आपल्याला तलाव दिसते त्या तलावाच्या अवतीभोवती आपण लघुशंका करू नये. तर वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय रिद्धी सिद्धी 11 परखंदे संघाकडून नितीन पाटील. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक पाहताय आपण प्रमोद कदम. मॅच अजूनही बाकी आहे. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. पंच दंडित करताय. स्क्वेअर चेंडू नक्कीच घोषित केलाय. दरम्यान या चेंडूवरती मात्र 1 धावून सुद्धा काढलेली आहे म्हणजे टोटल मिळतील 2 धावा. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 10 धावांची गरज आहे. आणि स्ट्राईक एंडला मात्र आता मात्र गणेश मरागजे मात्र नक्कीच आलेत. अतिशय सुंदर चेंडू. काय चेंडू टाकलाय. जबरदस्त भन्नाट वेगाचा चेंडू. गुडलेन वरना उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय आणि यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख पार पाडतोय. समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 10 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चेंडू मात्र इथे आलाय निर्धाव चेंडू. मॅच अजूनही बाकी आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चांगली विकेट किपिंग मात्र पाहायला मिळते. दरम्यान रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे बाद होतोय प्रमोद डीजे. पैसा कमा आणि मैदानामध्ये आता खऱ्या अर्थाने एंटर होत आहेत अनिकेत 11 ढोकशेत संघाचा कर्णधार अमित आवासकर. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 10. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कुणालजी कार्यकर कुठे असाल तर आपण गणेश नानांशी संपर्क साधायचा आहे. कुणालजी कार्यकर इथे मात्र संघाचा कर्णधार मैदानात येतोय आणि सिद्ध करतोय स्वतःला. ठोकलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी खणखणी दणदणीत षटकार. ठोक डीजे. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अमित आवासकरच्या बॅट मधून फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय 6 धावांसाठी खणखणी दणदणीत षटकार. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 4. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आगळा वेगळा प्रयत्न. मात्र चेंडू जातोय का? दरम्यान चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय खणखणी दणदणीत विजयी चौकार. ठोक डीजे.
ब्रँडेड गॉगल आपण पाहताय रॉयल हॅथ याच्याकडून नक्कीच आपल्याला एक ब्रँडेड गॉगल नक्कीच देण्यात येत आहे आणि चमचमाती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कुणालजी कार्यकर आपण या जरा. त्याचप्रमाणे बाळूसाहेब पालांडेंचं स्वागत आपण करतोय. शिवसेना नेते खालापूर राजूसाहेब ढोकले यांचं आपण या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण स्वागत आणि सन्मान करतोय. जाणता राजा बोला, जाणता राजा. आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय मंगेश चव्हाण, कुणालजी कार्यकर. धन्यवाद.